दादरच्या फुलबाजारामध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी, फुलांच्या किमतीत दुप्पट ते पाचपट वाढ। पावसामुळे फुलं भिजल्यानं माल खराब। बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यामधील मार्केट यार्ड परिसरामध्ये फुल खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी। झेंडू, गुलाब, चमेली अशा विविध प्रकारच्या फुलांची मागणी। पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल। बोहरी आळीमध्ये एका दुकानामध्ये जुनं मखर द्या आणि नवी मखर डिस्काउंटमध्ये घेऊन जा अशी ऑफर। सिंधुदुर्गात सध्या भक्तिमय वातावरण। कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज। यंदा गणेश मूर्तींचे दर 10 ते 15% वाढले। वाशिमच्या बाजारपेठा गणपती उत्सवानिमित्तानं सजल्या। गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी। गोंदियामधील श्री अपना गणेश उत्सव मंडळानं साकारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती। या राम मंदिराच्या कलाकृतीचं काम शेवटच्या टप्प्यात। नाशिकच्या बुधा हलवाईनं गणेशोत्सवानिमित्तानं तयार केली 56 भोग थाळी। 14 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, बर्फी असे 56 प्रकारचे गोड पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले तयार। नाशिकमध्ये गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। पारंपरिक मंडळांकडून गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण। बाप्पासाठी यंदा वेगवेगळ्या स्थळांचा आकर्षक देखावे। अकोल्यामध्ये लाडक्या गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी। यासाठी शहरातील मूर्ती विक्रीच्या बाजारपेठा सुंदर आणि मनमोहक मूर्तींनी सजल्या। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। मोदक खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी। विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। गणेशोत्सवानिमित्तानं भिवंडीत पाट आणि चौरंग विक्रीसाठी नाशिकहून महिला दाखल। कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदा पाट, चौरंग, पोळपाट यांच्या दरामध्ये वाढ। नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमन मिरवणुकांना सुरुवात। पारंपरिक वाद्याच्या तालावर लेझिम नृत्य करत बाप्पाचं आगमन। पुण्यामध्ये गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। पुण्यामध्ये दरवर्षी कसबा गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती लकी ड्रॉ काढून 250 भाविकांना देण्यात येते। लकी ठरलेल्या भाविकांना आज मूर्ती देण्यात आल्या। गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 310 गाड्या धावणार। मध्य, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या। कोकणातल्या 8 स्थानकात प्रथमोपचार केंद्र। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा। 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवर 27 जादा बसेस चालणार। गणेशोत्सव काळामध्ये कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला राहणार। दक्षिण मुंबईतील कोंडी सोडवण्यासाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर। ग्रीन कॉरिडॉरमध्ये कोस्टल रोडचाही समावेश। देव झालो असं स्वतःला कुणी म्हणून घेऊ नये। तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या। मोहन भागवतांचं वक्तव्य। क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये असाही सल्ला। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। भाजपच्या 4 बड्या नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। बाकी कुणावर बोलू नका, आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस। सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांना आदेश। मनोज जरांगेंवर टीका न करण्याच्याही सूचना। देवेंद्र तेरी खैर नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर। माझं नाव घेतलं याबद्दल आभार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांबाबत सुळे वक्तव्य करून युतीमध्ये गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करतात। त्या फार हुशार आहेत। त्यांचं हे राजकारण महाराष्ट्र आणि आम्हाला समजलंय। खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ। सुप्रिया सुळे लहानपणापासूनच पवारांकडून हे सगळं शिकल्यात। आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार सुप्रिया सुळेंवर टीका। अनिल देशमुखांना काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये पराभवाची भीती। त्यामुळे जाणीवपूर्वक फडणवीसांना लक्ष्य करत असल्याचा आशिष देशमुखांचा दावा। पक्ष फोडी करणारेच आज माझं घर फोडतायत। विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचं काम सुरू। धर्मराव बाबा आत्राम यांची शरदचंद्र पवार पक्षावर टीका। स्मशानभूमी निवारा शेड नसल्यानं ऐन पावसामध्ये उघड्यावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ। नाशिकच्या पेठ तालुक्यामधील डेरापाडा गावातील धक्कादायक घटना। छत्री आणि ताडपत्रीचा आसरा घेऊन मृतदेहावर अंत्यविधी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं। रात्री 11च्या दरम्यान हा प्रकार आला समोर। चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन ताब्यात।
उल्हासनगरमध्ये एका मद्यपी रिक्षा चालकानं युवतीला दिली धडक. रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना रिक्षा चालकाकडून पोलिसाला मारहाण. रिक्षा चालक फरार. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधील तिसगाव इथल्या भडके वस्तीजवळ 6 ते 7 चोरट्यांचा धुमाकूळ. कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न. घरातील व्यक्तीवर लोखंडी तीक्ष्ण हत्यारानं मार. व्यक्तीचा मृत्यू. ओडिशा येथून नाशिककडे गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी केली अटक. एक फरार. त्यांच्या अटकेसाठी भंडारा पोलिसांचं पथक नाशिककडे रवाना. 25 लाख रुपये किमतीचा 167 किलो गांजा आणि गाडीही जप्त. परभणीमध्ये बैलपोळ्याच्या निमित्तानं शिवसेना महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्याकडून पशुप्रदर्शनात रेड्यांच्या टकरीचंही आयोजन. टकरींसाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचं आलं समोर. कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश. हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार का याकडे लक्ष. पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारचे बलात्कार विरोधी विधेयक अडकलं. राज्यपालांनी सध्या अपराजिता विधेयकावर घातली बंदी. बंगाल सरकारकडून अहवाल मागवत फटकारलं. बांगलादेशातील सत्तापालटाला 1 महिना पूर्ण झाल्यानिमित्तानं रॅली. राजधानी ढाकामध्ये विद्यार्थ्यांनी काढली रॅली. हजारो विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग. सनी देओलच्या बॉर्डर 2 मध्ये वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची ही एंट्री. सनी देओलनं सोशल मीडियावरती दिली माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.